दुर्गापूर ऊर्जानगर परिसरात भूमिपूजन व लोकार्पण आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न। मनपाची अभूतपूर्व आमसभा चांगलीच गाजली। राखी कंचर्लावार, रवी आसवानी व नंदू नागरकरवर गुन्हा दाखल। सत्तापक्ष व विरोधी पक्षाचे एकमेकांवर आरोप। अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांना सर्वतोपरी मदत करणार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा। जनतेच्या आशीर्वादाने 6 वेळा आमदार म्हणून व 2 वेळा कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली। त्यामुळे यापुढेही जनतेची सेवा करण्यात आयुष्य खर्ची व्हावे, असे भावपूर्ण उद्गार आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दुर्गापूर ऊर्जानगर परिसरातील अनेक भूमिपूजन व लोकार्पण समारोह प्रसंगी काढले। दुर्गापूर परिसरातील आयुष नगर येथे खुल्या जागेच्या सौंदर्यीकरणाचे 30 लाख रुपये किमतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। यामध्ये संरक्षक भिंत, वॉकिंग ट्रॅक, वृक्षारोपण, ओपन जिम अशा अनेक गोष्टी तयार होणार आहेत। या प्रसंगी ज्येष्ठ नेते रामपाल सिंग, जिल्हा परिषद सदस्या वनिता आसुटकर, चंद्रपूर पंचायत समिती सभापती केमा रायपुरे, गौतम निमगडे, तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, विलास टेंभुर्णे, नामदेव आसुटकर, शांताराम चौखे, देवानंद थोरात यांची उपस्थिती होती। जनार्दन पंधरे, शास्त्रकार अरुण आकोटकर, मोटघरे सर, देवेश गौतम, संजय गिलबिले यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले। या सर्वांचा सत्कार आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केला। त्यानंतर दुर्गापूर येथे शेंडे ते बदघल यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे 22 लाख रुपये किमतीच्या कामाचे लोकार्पण या प्रसंगी करण्यात आले। दुर्गापूर येथे वार्ड नंबर 1 येथे 2 रस्त्यांचे 25 लाख रुपये किमतीचे भूमिपूजन आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाले। आज राणी हिराई सभागृहात महानगरपालिकेची आमसभा आयोजित करण्यात आली होती। चंद्रपूर महानगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवक फ्री स्टाईलवर उतरले, तर काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी महापौर राखी कंचर्लावार यांच्या समोरील टेबल ठोकला। त्यानंतर चक्क महापौर राखी कंचर्लावार यांनी स्वतःची नेमप्लेट नागरकर यांच्यावर फेकली। आमसभेत मनसेचे नगरसेवक सचिन भोयर यांनी रस्त्याची समस्या मांडण्यासाठी अंगावर चिखल घेत सभागृहात प्रवेश केला। त्या पाठोपाठ काँग्रेस सदस्य आले। लेखापरीक्षण अहवालातील 200 कोटींचा अपहार, वीज केंद्रातील 2 संचाचा मालमत्ता कर न घेणे आणि डॉक्टर मंगेश गुलवाडे यांनी कोविड हॉस्पिटलच्या नावाखाली केलेली रुग्णांची लूट हे विषय घेऊन काँग्रेसचे नगरसेवक महापौरांच्या समोर आले। हातात निषेधाचा फलक घेऊन घोषणाबाजी करत असतानाच महापौर राखी कंचर्लावार यांनी नेमप्लेट भिरकावली। या दरम्यान स्थायी समिती सभापती रवी आसवानी खाली उतरले आणि काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांच्याशी धक्काबुक्की केली। तेव्हा आयुक्त राजेश मोहिते यांनी दोघांना अलग केले। त्यामुळे सभा तहकून करण्यात आली। दरम्यान आज घडलेल्या प्रकारासाठी विरोधकांची कृती कारणीभूत असल्याचा प्रतिहल्ला महापौरांनी केला। काँग्रेस सदस्यांनी महापौरांचा टेबल ठोकला। हे कृत्य अशोभनीय असल्याचा आरोप महापौर राखी कंचर्लावार यांनी केला आहे। प्रसार माध्यमांशी बोलताना महापौर राखी कंचर्लावार म्हणाल्या की आज आमसभा होती आणि ज्यावेळेस कोविडच्या गाईडलाईन आल्या त्यावेळेसपासून आमसभा ही ऑनलाईन आमसभा असते। त्याच्यामध्ये आम्ही गटनेत्याला निमंत्रण देतो, पण आम्ही कोणत्याही नगरसेवकाला निमंत्रण देत नाही, काही तशा गाईडलाईन आहेत। आणि आज एक मनसेचा नगरसेवक आला होता आणि त्याला आम्ही समज दिली की तू एवढ्या लोकांना आमसभामध्ये घेऊन येऊ नको, कारण की हा सभागृहाचा अपमान आहे। आणि त्याला समज दिली आणि तो निघाला। तेवढ्यात हे सगळे काँग्रेसचे नगरसेवक आले आणि आरडाओरड करायला लागले आणि आरडाओरड करता करता त्यांनी माझ्या टेबलपाशी येऊन गोंधळ तर घातलाच आणि त्यांनी माझा टेबल ठोकायला सुरुवात केली। आणि हा महापौरांचा अपमान आहे। ते तर नगरसेवक असून महापौरांचा अपमान करतात, ते नगरसेवक असून या सभागृहाचा अपमान करतात। हे कितपत योग्य आहे? आणि आज मी प्रशासनाला सांगितलं आहे की योग्य ती कारवाई करा। विरोधी पक्षाने महापौर राखी कंचर्लावार यांनी सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी व कोरोना नियमांना पायदळी उडवल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी, तसेच हा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले आहे। या संबंधात प्रसार माध्यमांशी बोलताना नगरसेवक नंदू नागरकर म्हणाले की आज चंद्रपुर महानगर पालिका की आम सभा दोपहर में 1 बजे आयोजित की गई थी। उस समय हम महानगर पालिका के विरोधी पक्ष नेता डॉक्टर महाकुलकर के
कार्यालय में बैठ के थे और हमारे विरोधी पक्ष के नेता डॉक्टर महाकुलकर जी सभागृह में ऑनलाइन की वजह से हमको जाने से थे। लेकिन आज महानगर पालिका के अंदर नगर सेवक हम बाहर बैठे हैं, लेकिन एक नगर सेवक 10-15 कार्यकर्ता ले जाके वहाँ पर धुमाकुड़ कर रहा था। इसलिए हम सब नगर सेवक हमारे मुद्दे लेके अंदर गए और महापौर को पूछा कि भाई हम लोग नगर सेवक होने के बाद बाहर हैं, ये बाहर के लोग आके तुमको धमका रहे हैं, प्रशासन कहाँ है, तुम्हारा नियंत्रण कहाँ है। और मैंने उनको ऐसा थाप दिया तो उन्होंने मेरे ऊपर नेम प्लेट फेंक के मारा। तो मैंने बोला ये बरोबर नहीं है। तो उनका जो सभापति है स्थायी समिति का रवि आसवानी जी, वो हमारे नगर सेवक के ऊपर आके धमकाने लगा और गाली गलौज करने लगा। वो बहुत ही निचले स्तर पे साले मातो जो देख लूँगा ऐसा वगैरह गाली दी। हम सभी ने उसका प्रतिकार किया और उसको बाकी नगर सेवक पकड़ के उसको लेके गए। फिर हमारा जो विषय था हम वो बैठ गए, लेकिन वहाँ पर गद्दी छोड़ के चेयर छोड़ के अपने रूम में चले गए। हम लोग वहीं बैठे रहे। फिर महापौर ने हमें बुलाया कि भाई तुम्हारे विषय क्या था। फिर हमने बताया कि सिटी पैस का टैक्स आपने वसूल क्यों नहीं किया, CSR फंड वसूल क्यों नहीं किया। क्योंकि बल्लारशाह पेपर मिल जब नगर पालिका को 4 करोड़ रुपए देता है, जब ऊर्जा नगर के ग्राम पंचायत को 4 कोटी रुपए सिटी पैस देती है CSR फंड और अपना टैक्स दे रही है, तो हमारे महानगर पालिका को क्यों नहीं। किसकी गलती है? वो बोले हमारे प्रशासन में गलती हो चुकी है, हम उसको सुधारना चाहते हैं। ये विषय ऐसा है कि माजी अर्थ राज्य मंत्री इन्होंने यहाँ का CSR फंड पूरा मूल बल्लारशाह में खर्चा किया और यहाँ पर टैक्स न लगाने में उनकी भूमिका अहम रही है, ऐसा मुझे लगता है। और उसी तरह हमने बोला वो लगाओ और उन्होंने आश्वासन दिया कि हम ये लगाएंगे, हमारे मुद्दे अच्छे हैं और उन्हें होकार भरा है। दूसरा विषय था डॉक्टर मंगेश गुलवड़े, इनको कोविड सेंटर 90 में 40 बेड की परवानगी मिली थी, उन्होंने 80 बेड किए और दान दुप्पट लेके लोगों से पैसे वसूल किए। या संबंधात प्रसार माध्यमांशी बोलताना नगरसेवक सुनीता लोढिया म्हणाल्या की आज हमारे महानगर पालिका में आम सभा थी और कोविड के चलते आम सभा अभी ऑनलाइन ही चल रही है। तो सारे कांग्रेस पार्टी के सदस्य, हमारे गठन नेता डॉक्टर महाकुलकर जी इनके कैबिन में बैठे थे, बट कुछ मनसे के पदाधिकारी और नागरिक हाउस में चले गए। हाउस में जाने का अधिकार नगर सेवकों का है। कांग्रेस के नगर सेवक नागरिकों के प्रश्न लेके हाउस में नहीं जा रहे क्योंकि ऑनलाइन सभा है। तो बाकी के लोग जाके हल्ला कर रहे थे तो ऑनलाइन में कुछ आवाज़ भी नहीं आ रही। हम लोग सभागृह में गए और बोले कि नगर सेवकों का अधिकार रह के बाहर बैठे हैं और यहाँ बाकी की पब्लिक आ रही है, तो प्रशासन की जिम्मेदारी है कि हाउस में दूसरा कोई ना आए, अधिकारी और नगर सेवक ही हो। और नंदू नागरकर जो हमारे सहकारी नगर सेवक है, उन्होंने महापौर को उसका जवाब मांगा। तो जो गरिमा को शोभा नहीं देता, भारतीय जनता पार्टी के महापौर, उन्होंने जो अपना नेम प्लेट था उन्होंने गुस्से में आपा खो दिया है। सत्ता की इतनी गर्मी आ गई है कि आपा खो के उन्होंने वो नेम प्लेट उनको लिटरली फेंक के मारा। और जो स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन है रवि आसवानी, वो तो डायस से नीचे उतर के बाहें वाहें चढ़ा के गंदी गाली दी उन्होंने और मारने के लिए दौड़े। तो ये गरिमा को शोभा देने वाली बात नहीं है। इस बात का निंदा करते हैं और निषेध व्यक्त करते हैं और ये कृत्य फिर से ना हो। कोई भी सत्ताधिकारी सत्ता के आवेश में आके ऐसा कृत्य ना करे, क्योंकि कोई भी पार्टी का नगर सेवक वो लोक प्रतिनिधि है। इसलिए बाजू में जो सिटी पुलिस स्टेशन है, यहाँ पे नंदू नागरकर जी और उनके साथ सभी कांग्रेस के नगर सेवक आके उनके ऊपर गुना नोंद किए हैं कि इनके ऊपर एक्शन ली जाए ताकि ऐसा कृत्य फिर से महानगर पालिका के अंदर ना हो। मनपा गोंधळ प्रकरणात नंदू नागरकर निलंबित. विनापरवानगी सभागृहात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई. विनापरवानगी जबरदस्तीने सभागृहात प्रवेश करणाऱ्या नागरिकांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी 29 जुलै दुपारी 1 वाजता सर्वसाधारण आमसभा सुरू असताना विनापरवानगी प्रवेश करत सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी नगरसेवक नंदू नागरकर यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम महापालिकेचे कामकाजचे प्रकरण मधील 2(1) नुसार निलंबित करण्यात येत आहे, असे निर्देश महापौर राखी संजय कंचरलावार यांनी दिले. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम महानगरपालिकेचे कामकाजाचे प्रकरण मधील
2:1 नुसार नगरसेवक नंदू नागरकर यांची वर्तणूक गैरशिस्तीची असल्यामुळे सभेतून ताबडतोब निघून जाण्यासाठी निर्देश दिले, परंतु त्यांनी त्यांचे पालन केले नाही. त्यांची सभागृहामध्ये गैरवर्तणूक सुरूच होती. तसेच त्यांनी महापौरांच्या व्यासपीठावर जोराने हात आपटले. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा महासभेमधून निघून जाण्याकरिता आदेश देण्यात आले. परंतु नंदू नागरकर महानगरपालिका सदस्य हे सभागृहाबाहेर न जाता तिथेच गोंधळ घालत होते. सबब महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम महानगरपालिकेचे कामकाजाचे प्रकरण 2:2 नुसार निलंबित करण्यात येत आहे. जिल्ह्यात 23 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिवती, राजुरा व कोरपणा तसेच लगतच्या काही तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पूर परिस्थितीत शेती, घरे व जनावरांच्या गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आराखडे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात आयोजित जिल्ह्यातील पूरग्रस्तांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब भराठे, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे, राजुराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, जिवतीचे तहसीलदार अमित बनसोडे, तहसीलदार यशवंत धाईत, महसूल सहाय्यक प्रमोद गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते. घोरपडीची शिकार करताना दोघांना अटक. आज दिनांक 28/7/2021 रोजी सायंकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान चंद्रपूर वनपरिक्षेत्र दुर्गापूर, उपक्षेत्र दुर्गापूर, नियतक्षेत्रांतर्गत सीएसटीपीएस एरियात 2 इसम घोरपडीची शिकार करीत असताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपीचे नाव राजू सीताराम नागपुरे, राहणार दुर्गापूर, बंडू मधुकर नरुले, राहणार सिनाडा असून त्यांचेवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात आला. दिनांक 29/7/2021 ला आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने वनविभागाची विनंती मान्य करून आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. वरील कार्यवाही सारिका जगताप, विभागीय वनाधिकारी चंद्रपूर, SL लखमावाड, सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात आरे कारेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर वनपरिक्षेत्र, तावाडे क्षेत्र सहाय्यक, डांगरे वनपाल दहेगावकर, पडवेवर, भीमणवारवर, गोदनेवर यांनी केली. प्रसार माध्यमांशी बोलताना RA कारेकर म्हणाले की 7/21 CTPS परिसरात गस्त करीत असताना काही इसम घोरपडीचा शिकार करत असताना रंगेहात पकडलं. त्यात आरोपी एक राजू सीताराम नागपुरे, राहणार दुर्गापूर आणि बंडू मधुकर नरुरे, राहणार सिनाळा यांना आम्ही घटनास्थळी अटक केली व त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल केला. आज दिनांक 29/7/21 न्यायालयात हजर केल्या असता न्यायालयाला विनंती केल्यानुसार न्यायालयानं त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि पुढील चौकशी विभागीय वनाधिकारी सारिका जगताप मॅडम, श्री SL लखमावाड, सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. आता कोरोना अपडेट. गत 24 तासात जिल्ह्यात 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच 14 जण नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज एकही मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 85,004 वर पोहोचली आहे.
तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83,402 झाली आहे. सध्या 68 बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1,534 बाधितांचे मृत्यू झाले आहेत. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.